हॅलो मैत्रिणी, कशा आहात सर्वजण. हा माझा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे. तुम्ही पहिला ब्लॉग बघितला असेल उज्जैनचा आमचा प्रवास ठाणे ते उज्जैन. हा आम्ही उज्जैनमध्ये रात्री थांबलेलो आहे. इथे खूप पाऊस पडत होता आणि इकडे रस्त्याचं कामसुद्धा चालू आहे या साईडला, त्यामुळे आम्हाला इथले रस्ते माहीत नव्हते. मग हॉटेलवाल्यांना सांगून आम्ही एक रिक्षा बुक केलेली. मग त्यांनी आम्हाला मंदिरात नेलं. महाकाल मंदिरात जातो आहे आता आम्ही. आणि सकाळचे 6 वाजले होते आणि आम्ही लवकरच, कारण की खूप गर्दी असते त्यामुळे आम्ही लवकर निघालो इकडे मंदिरात जाण्यासाठी. आणि इथे आम्ही मंदिरात पोचलो होतो आणि खूप छान वाटत होतं एकदम असं. आणि फर्स्ट टाईम आम्ही उज्जैनला गेलो होतो इकडे. आणि मंदिर खूप मोठं आहे आणि आतमध्ये झालं तर खूप चालावं लागतं आणि एकदम दर्शन पण खूप छान भेटलं आम्हाला इथे. एकदम आरामात, कुठे धक्काबुक्की काही नाही. आणि इथल्या मूर्त्या पण खूप मोठ्या मोठ्या आहेत आतमध्ये अशा. आणि एकदम स्वच्छ जागा आहे ही, कुठे तुम्हाला घाण नाही दिसणार. एकदम सिस्टमॅटिक आहे इथे एकदम असं. पैसे देणाऱ्यांची वेगळी लाईन आणि न पैसे देणाऱ्यांची वेगळी लाईन, पण दर्शन सगळ्यांनाच भेटतं व्यवस्थित. असं काही नाही आहे धक्काबुक्कीमध्ये. मंदिर, मंदिरातला फोटो आहे. इकडे मंदिराची एंट्री आहे. आम्ही चाललोय मंदिरात. फुल गर्दी आहे इकडे. किती वाजले तो? 7:30 ना? 6:30 वाजलेत आणि एवढी गर्दी आहे. तिकडे तलाव आहे. सकाळीच आहे ना, लवकर आल्यामुळे गर्दी कमी आहे. बस मग असं इथे लावायला मंदिरात. ते मागच्या वेळेस चंदन लावलेलं आपण, ते तिथे होते ना गेट जवळ. किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत मंदिरात. हा छान आहे, मग सुंदर एकदम. हे मंदिर आहे, हे मंदिर आहे वाटतं. हे मंदिर आहे. आता आम्ही मंदिराजवळ पोहोचलोय. लाईन बघा केवढी लागली. ह्या लाईन मधून जायचं. लाईन बघा केवढी फुल आहे. सकाळचे झाले 8:30 झाले तरी. मूर्त्या खूप छान छान आहेत. लाईन खूप आहे, काय माहिती. सोनू तो बात कर रही है, जल्दी जल्दी जावे चलो रुको मत, पीछे वाले रुक गए।
फोनवर बोल तू. कानाला लाव, कानाला लाव. बटन दाबा. बोल ना, कानाला लाव. हां, हॅलो मम्मी. मम्मी कुठे आहे? ते आता आम्ही सगळं सामान पॅक झालेलं आहे ते. आता आम्ही चेकआउट करतो इकडे. मी सगळं सामान भरेपर्यंत यांच्या आज झोप झाली सगळी. 8:30 झालेत आणि आम्ही मंदिरात वगैरे जाऊन आलो आता. आणि आता आम्ही रूम खाली करतोय. आता आम्ही जाणार घरी आमच्या दिल्लीला. इथे सिया फोनवर बोलते. हॅलो कर सिया. पाऊस पडला ना. ट्रॉफिक आहे पुढे मस्तपैकी. आणि एक सिंगल रस्ता आहे. आणि लोक लय डोकं चालवतात. इकडून पण घुसतात, तिकडून पण घुसत आहेत. कोठा आहे ना. मला पाऊस आहे. सगळे स्टॉप. मला वाटते पाऊस वारा सुटतो ना म्हणून ते. वारा कसला सुटला. पावसाचं गाणं लावलं आणि लगेच पाऊस आला. आणि सगळी गाड्या थांबल्या तिकडे. पुढे काहीतरी झालंय. ॲक्सिडेंट झालं वाटतं. हळूहळू चालला असं एका एका साईड. ठोकले. जोरात पाऊस आलेला. कमी झालाय ना पाऊस आता. बाहेरची हवा काय एसी लावली. नुसते ट्रकच आहेत मोठे मोठे. गाड्या केवढीशा वाटतात त्यांच्यासमोर. इकडे काहीतरी झालं. ट्रक उलटा झालाय. हे टनल ना आता नवीन बांधलेले आहेत रस्ते. हे वरून प्राणी जातात आणि साईडून पूर्ण जंगल आहे. आणि खूप छान केलं आहे हे. आणि केवढे मोठे मोठे टनल आहेत हे. सलग 3 एका साईडला असे लागतात. आणि एकदम भारी वाटतं. एकदम सरळच गाडी जाते. आणि असं पूर्ण ना रस्ता पॅक केलेला आहे. भिंती बांधल्या सगळीकडून. आणि जंगल असल्यामुळे प्राणी इकडे येत नाहीत रस्त्या साईडला. असं वरूनच जातात. आणि खूप मोर वगैरे असे बसले होते साईडून. असे भारी वाटत होते एकदम ह्या रस्त्याने प्रवास करताना. हा संध्याकाळचा व्ह्यू आहे राजस्थानचा. आता मी
ओरडतात कसे घाबरवतात. इथे संध्याकाळचे 7:30 वाजले होते आणि सूर्य मावळताना बघा किती सुंदर दिसतंय आणि खूप छान असा व्हिडिओ आला इथे बघा ना. आणि मिस्टरांना माझ्या गरब्याची गाणी ऐकायची होती तिथे, मग ती गरब्याची गाणी लावून दिली आणि शूट केलं. किती सुंदर दिसत होतं बघा ना. आणि आम्हाला रात्री खूप लेट होणार होतं, 1:30 ते 2 वाजणार होते घरी जाण्यासाठी दिल्लीला आणि खूप उशीर झालेला. आणि जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. आणि प्लीज ब्लॉग पूर्ण बघत जा, मध्ये असं कट करत जाऊ नका, पूर्ण बघत जा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे तो.